नमस्कार मित्रांनो, हे बघा चांदवड शहरामध्ये आज पहिला पाऊस पडण्यासाठी पावसाचं बघा कसं सुंदर वातावरण झालेलं आहे। बघा कसे काळे काळे ढग आकाशात दिसत आहे आणि तसेच बघा समोर डोंगर दिसतोय ना, डोंगर, तर त्या डोंगरावर सुद्धा हे ढग उतरलेले आहे आणि वातावरण सुद्धा अगदी सुंदर आणि फ्रेश झालेलं आहे। बघा कसलं सुंदर वातावरण दिसतंय, आकाशात काळेभोर ढग जमा झालेले दिसत आहे आणि हे ढग बघून शेतकऱ्यांमध्ये अगदी आनंदाचं वातावरण असतं आणि असं वाटत आहे आता बघा कसं थोड्याच वेळात पाऊस पडायला सुरुवात होणार आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की शेतकरी वर्ग अगदी आनंदात असतो। कारण काय असतं मित्रांनो, पहिला पाऊस म्हटलं आणि पहिल्या पावसाचं आगमन होताच मातीचा दळमळणारा सुगंध आणि उकाड्यापासून मिळणारी मुक्ती यामुळे नेहमी बळीराजाच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पसरतो। कसं असतं, हे बदलतं हवामान, हे बदलतं वातावरण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि काय असतं, पावसाच्या आगमनामुळे हे बघा पाऊस पडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि बघा कसा रिमझिम स्वरूपाचा असा पाऊस पडत आहे। बघा समोर कसं वातावरण जमलेलं आहे आणि हे बघा किती जबरदस्त पाऊस पडलेला आहे। बघा कसं पूर्ण भरून वाहत आहे, जबरदस्त पेरणी होईल ह्या पद्धतीने पाऊस झालेला आहे। अगदी भरपूर पाऊस झालेला आहे बघा आणि भरपूर प्रमाणात पाऊस झालं म्हटलं की पावसाच्या आगमनामुळं काय होत असतं बघा, जनावरांसाठी ओला चारा म्हणजे हिरवा चारा उपलब्ध होतो आणि तसेच जनावरांसाठी नवीन चारा उगवतो किंवा नवीन चाऱ्याची चिन्हे दिसू लागतात बघा, ज्यामुळे शेतकऱ्याला काय असतं, जनावरांच्या संगोपनासाठी मोठा हातभार लागतो। आणि काय असतं, पहिला पाऊस पडला म्हटलं की शेतकरी बांधव लगेच पेरणीपूर्व मशागतीला लागून जातो, म्हणजे तो शेतामध्ये पेरणीच्या तयारीला लागून जातो। त्याची मशागतीची कामे म्हणजे नांगरणी, वखरणी, बियाणे वगैरे घेणं हे चालू होऊन जातं आणि त्याची नवीन पाऊस पडला म्हटलं की ते शेतकऱ्याच्या कामाची सुरुवात होऊन जाते। त्यामुळे शेतकरी अगदी आनंदी असतो, खुश असतो।